सर्वांना क्रांतिकारी जय भीम. जय भीम नेटवर्क हंगेरी. बघा, हे वाक्य किती छान वाटतं. जय भीम नेटवर्क हंगेरी. आता आपण याचा इतिहास बघूया. हंगेरी हा देश युरोपामध्ये आहे व हा देश प्रगतशील देश आहे. हंगेरी देशामध्ये रोमा नावाचा एक समुदाय राहतो, परंतु त्याचा इतिहास वेगळा आहे मित्रांनो. जो रोमा नावाचा समुदाय हा भारतातील स्थलांतरित होऊन हंगेरी या देशामध्ये गेलेला आहे. तिथे गेल्यानंतर भारतातील या समुदायाला रोमा या जातीचा उल्लेख आला व त्या रोमा समाजाची भाषा रोमानी झाली. हा जो रोमा समाज आहे भारतातून गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेश आणि पंजाब या भागातून तिथे स्थलांतरित झालेला आहे. तिथं गेल्यानंतर त्या समाजाला फार वागणूक, हे तुच्छतेची वागणूक देण्यात आली. त्यांच्यावर अन्याय अत्याचार झाले. त्यामुळे तो समाज गरीब राहिला, शिक्षणापासून वंचित राहिला. परंतु पुढे 2000 साली क्रिस्टोफ जॉफ्रेलॉट या लेखकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती एक पुस्तक लिहिलं व त्या पुस्तकामध्ये तो पुस्तक जिप्सी लोकांमध्ये फार प्रसिद्ध झाले. जिप्सी लोक म्हणजे रोमी लोक हे स्थलांतरित असल्यामुळे युरोपामध्ये त्या लोकांना जिप्सी समुदाय म्हणून संबोधले गेले होते. तेथील या रोमी समुदायाने ते पुस्तक वाचलं व त्याच्यातून बाबासाहेबांबद्दल प्रेरणा घेतली. त्या प्रकारे डॉक्टर साहेब आंबेडकरांनी भारतामध्ये अस्पृश्य समाजाला व गरीब समाजाला, बहिष्कृत समाजाला, वंचित समाजाला एक प्रेरणा दिली व त्यांच्यामध्ये हक्क व समानता निर्माण केली. या प्रेरणेतून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुस्तक वाचून स्वतःमध्ये प्रेरणा घेतली व डॉक्टर साहेब आंबेडकरांना आपले मार्गदाता मानले व पुढे चालून त्यांनी डॉक्टर साहेब विचार हे आपल्या अंगी रुजवले व ते एक क्रांती म्हणून बाहेर आले व त्यांनी आपल्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी एक डॉक्टर साहेब आंबेडकरांसारखे म्हणजे जय भीम नेटवर्क असं एक वाक्य तयार केलं व या वाक्याच्या जोरावर त्यांनी आपल्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचार दूर करण्यास सुरुवात केली. तसेच पुढे चालून त्यांनी हंगेरी या देशामध्ये पहिली शाळा काढली. ती शाळा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल हंगेरी व जय भीम नेटवर्क या नावाने ओळखल्या गेली. व त्या शाळेमध्ये 14 एप्रिल या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अधिकृत पुतळा बसवला व त्या पुतळ्यात बसण्याचं मुख्य कारण असे होते की या पुतळ्यापासून ते प्रेरणा घेत होते की आपल्यावर होणारा अन्याय अत्याचार कसा दूर करावा. ज्या प्रकारे डॉक्टर साहेब आंबेडकरांनी अन्याय अत्याचाराला वाचा फोडली, त्याच प्रकारे आपण पण डॉक्टर साहेब आंबेडकरांच्या पावलावर पाऊल ठेवावे, त्यांच्या विचाराचे प्रेरित व्हावे व पुढे चालून त्यांनी ज्या प्रकारे डॉक्टर साहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला व बौद्ध धर्माचे विचार पेरले, तेच विचार हंगेरी देशामध्ये सुद्धा घेण्यात आले व हंगेरी देशातील जो रोम समुदाय होता यांनी गौतम बुद्धांना स्वीकारलं व तिथं बौद्ध धर्माचा प्रसार करण्यास सुरुवात झाली.